ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 12 ऑक्टोबर 2024 शनिवार, अश्विन मास शुक्ल पक्ष नवमी। ही नवमी 10:59 पर्यंतचे मित्रांनो। त्यानंतर दशमी आहे, श्रवण नक्षत्र, धृती योग आणि कौलव कर्ण। मित्रांनो, आज विजयादशमी। विजयादशमी म्हणजे दसरा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे मित्रांनो। आजच्या दिवशी सोने म्हणजे आपट्याची पानं ही आपल्यापेक्षा जी मोठी आहेत किंवा लहान आहेत त्यांना देऊन गळा भेट करायची असते किंवा त्यांच्याशी गोड बोलायचं असतं, त्यांच्याशी आशीर्वाद घ्यायचे असतात। हा दसऱ्याची खूप मोठी एक स्टोरी आहेच मित्रांनो। त्याचबरोबर आजच्या दिवशी आपण जसं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या दिवशी करतो की नाही मित्रांनो, त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सुद्धा जे आपले वरिष्ठ असतील, ज्यांच्याशी आपले मतभेद असतील, आपण बोलत नव्हतो अशांना जाऊन मुद्दाम भेटायचं आहे। जास्तीत जास्त सीमोल्लंघन म्हणजे सीमेबाहेर असलेले त्यांना मुद्दामून जाऊन भेटायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत। आणि मुद्दाम मित्रांनो हे करून बघा। मी गेल्या वर्षी सुद्धा खूप लोकांना सुचवलं, लोकांनी केलं। ज्यांच्याशी आपण बोलत नाही आहात, दुरावा निर्माण झालेले असे वरिष्ठ म्हणजे ज्येष्ठ लोक कोण असतील ते आणि आपले परममित्र काही कारणानुसार गैरसमजामुळे जर आपले एखादे भांडण झाले असेल, बोलत नसाल, बरेच दिवस बोलचाल बंद असेल, लांब असेल तर एक फोन करा, फोनवर विजयादशमीच्या शुभेच्छा द्या, जवळ असतील तर जाऊन भेटा। यामुळे एकोपा वाढेल। मित्रांनो, आपण हिंदू धर्म जे साजरे करतो हे सर्व काही ना काहीतरी लॉजिक असल्याशिवाय करत नाही, त्याला लॉजिक आहे। आपण जर एक असो ना मित्रांनो, एकत्र राहू, आपला समाज, आपला धर्म, आपल्या जर संस्कृती एकत्रित आपण साजरे करू तर कुठलीही लोक आपल्यावरती आघात करू शकणार नाही। त्यामुळे सगळ्यांनी मिळून हा दसरा उत्सव साजरा करायचा आहे, सीमोल्लंघन करून घेऊन, म्हणजे देवीचं सीमेच्या बाहेर असलेल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे। मुद्दाम रथात म्हणजे रथ उत्सव जिथे असतो देवांचा त्या ठिकाणी आपण सामील व्हायचं आहे। आपल्या पूजे अर्चनामध्ये आपण सामील होऊन देवांचे आशीर्वाद घ्यायचे आहे। पुन्हा एकदा अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलकडनं, माझ्या टीमकडनं व माझ्याकडनं आपल्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा दसरा उत्सव आपल्यासाठी शुभकारक, हितकारक, आरोग्यकारक, उत्साहकारक ठरो। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, शुभ घटना घडतील, गैरसमज दूर होतील, आनंदीदायी दिवस आपल्यासाठी आजचा ठरणार आहे, आनंद लाभेल। वृषभ राशी, कठोर बोलून इतरांची मने दुखणार नाही याची आपण काळजी घ्या। आज सणासुदीचा दिवस आहे, त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते, त्यामुळे प्रेमाने बोला, आदराने बोला। मिथुन राशी, मान सन्मान आज आपल्याला प्राप्त होईल, आर्थिक उन्नती सुद्धा आपली आज चांगली असेल, लाभ होईल। कर्क राशी, सुखद अनुभव आपल्याला आज अनुभवता येतील, दुरावलेली नाते पुन्हा जोडून घेता येतील, आनंददायी दिवस ठरेल, उत्साह साजरा करा। सिंह राशी, कामाचा व्याप वाढेल, शारीरिक दगदग वाढू शकते, परंतु तितकाच आपल्याला लाभही आज होणार आहे। कन्या राशी, मौल्यवान वस्तूंची आज आपल्याला खरेदी करता येईल, खरेदी कराल, मनाप्रमाणे आज आपल्याला आहार विहार सुद्धा करता येईल। तुळ राशी, राजकारण, समाजकारण यात आपण आज मुद्दाम भाग घ्याल, त्यामध्ये आपली पदोन्नती होईल, पदाचा भार आपल्याला मिळेल। वृश्चिक राशी, संमिश्र दिवस असेल आज, परंतु आत्मविश्वासाने आपण सर्व कामे पूर्ण कराल, लाभ होईल। धनुराशी, विनाकारण शक्यतो आज वादविवाद करणे टाळा, कुटुंबामध्ये एकोपा कसा निर्माण होईल याचा प्रयत्न करा, संयमाने मते मांडा। मकर राशी, संमिश्र दिवस असेल, वरिष्ठ आपल्यावरती खुश असतील, एखादी आज आपल्याला भेटवस्तू सुद्धा मिळेल। कुंभ राशी, अडलेली कामे पूर्ण होतील, मनातील एखादी इच्छा सुद्धा आज पूर्ण होईल। मीन राशी, नवीन कार्य आपल्या हातून आज घडणार आहे, घेतलेल्या निर्णयावरती मात्र आपण आज ठाम राहणे गरजेचे आहे। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना हितकारी, शुभकारी ठरो। दसऱ्याच्या पुन्हा शुभेच्छा। चला आता पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।